नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. मुरगुड पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने प्रभावी कारवाई करत शरद मारुती परमकर वय वर्ष 36 राहणार मळगे बुद्रुक तालुका कागल या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 330 ग्रॅम गांजासह एकूण 28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध व्यवसाय व अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना कागल निढोरी रोडवरील मळगे बुद्रुक परिसरात एक इसम स्कूटीवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार भैरवनाथ मंदिराजवळ सापळा रचून शरद मारुती परमकर वय वर्ष 36 राहणार मळगे बुद्रुक तालुका कागल याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 330 ग्रॅम गांजा, एक मोबाईल हँडसेट तसेच दुचाकी असा एकूण 28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास मुरगुड पोलीस ठाण्यात सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार विशाल खराडे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, रोहित मर्दाने, अशोक पवार, विजय इंगळे, गजानन गुरव, हंबीरराव अतिग्रे, प्रशांत गोजारी, संदीप ढेकळे, बजरंग पाटील, रुपेश पाटील यांनी केली.